नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र स्कूल अपडेट, आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा, सरकारचा हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। याबद्दलच नवा प्रस्ताव काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व नवा प्रस्ताव काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, महाराष्ट्र स्कूल अपडेट, आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा, सरकारचा हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। पहा नवा प्रस्ताव काय सांगतोय। राज्यामध्ये जाणवणाऱ्या इंधन टंचाईच्या या संकटामुळे उद्योगधंदे आणि शेतीची कामांना ब्रेक लागले। या इंधन टंचाईमुळे शालेय वाहतूक व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे। नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू असतानाच डिझेल आणि पेट्रोलच्या दराने डोकेदुखी वाढवली आहे आणि याचा थेट परिणाम आता शाळांच्या कामकाजावर होण्याची शक्यता हे निर्माण झाली आहे। इंधन टंचाई आणि वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी मुंबई येथील स्कूल बस ओनर्स असोसिएशनने म्हणजे SBOA या सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे। बघा, स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा नवा प्रस्ताव। वाढत्या इंधन दराचा भार पालकांवर पडू नये आणि बस चालकांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी असोसिएशनने दिवसाआड शाळा भरवण्याचे मॉडेल सुचवले आहे। या प्रस्तावानुसार आठवड्यातील 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग अशा हायब्रिड सिस्टीमचा अवलंब करावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे। यामुळे बसच्या फेऱ्या कमी होतील, इंधनाची बचत होईल आणि परिचालन खर्चही मर्यादित राहील असे देखील असोसिएशनचे म्हणणे आहे। बघा, एकच शिफ्टमध्ये शाळा भरवा। सध्या अनेक शाळा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चालतात, त्यामुळे बसला अनेक वेळा ये-जा करावी लागते। यामुळे असोसिएशनने सिंगल शिफ्ट ट्रान्सपोर्टेशन प्रणालीचा प्रस्ताव दिलाय। या सर्व शाळांनी मिळून एकच पिकअप आणि एकच ड्रॉप वेळ निश्चित केल्यानं बस फेऱ्यांची संख्या कमी होऊन इंधन टंचाईवर मात करणे सोपे जाईल असा देखील दावा SBOA महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केलेला आहे। बघा, पालकांवरती फी वाढीचा भार नसणार। स्कूल बस ऑपरेटर सध्या विमा हप्ते, देखभाल खर्च, परवाने आणि कर्मचाऱ्यांचे पगार आणि विविध टॅक्समुळे आर्थिक दबावाखाली आहेत। इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर बसची फी वाढवण्याचाच या ठिकाणी पर्याय असेल। मात्र पालक आणि विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकायची आमची इच्छा नसल्याचं या ठिकाणी असोसिएशननं स्पष्ट केलेलं आहे। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय। सरकारकडे सवलतीची मागणी करण्यात आलेला आहे। खरं तर शालेय बस ऑपरेटर दररोज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुरक्षित करतात। कठीण काळात ज्याप्रमाणे विमान सेवा किंवा इतर वाहतूक क्षेत्राला सवलती दिल्या जातात तशाच प्रकारे स्कूल बस क्षेत्रालाही इंधन सबसिडी किंवा इतर सवलती देऊन सरकारने या ठिकाणी दिलासा द्यावा अशी देखील विनंती असोसिएशनने केली आहे। विद्यार्थी, शाळा, पालक आणि बस चालक अशा सर्व घटकांसाठी विन विन ठरेल असा तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला या ठिकाणी करण्यात आले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकूणच आठवड्यातून फक्त 3 दिवस शाळा भरणार, सरकारचा हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। नवा प्रस्ताव काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।